शाहरुख खान. यु नो शाहरुख खान. मित्रांनो इथे ड्रोन उडतोय एक, आणि या ड्रोनला बघून मी खूप मिस करतोय माझा ड्रोन. मित्रांनो गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर हा ब्लॉग बनवायचं एवढं काही खास कारण नाही, पण फ्रँकली बोलू याच्यासारखे तुम्हाला कचऱ्यासारखे ब्लॉग्स भेटतील. बट मी बोललो एक टूर आहे, तुम्हाला जायचं इकडून. आपल्या कुणाल मित्राने बुक केली आहे. तर आता आपली बस येणार आहे 6 वाजता. इथे सगळे असे उभे आहेत, तुम्ही पाहू शकतात. इकडे आहे असे सगळे इथे, आणि आपल्याला इथे हा स्टॉप आहे, तिकडे थांबायचं आहे. आणि आपली बस येणारच आहे थोड्या वेळामध्ये. आता बघू कसं काय आहे आणि तुम्हाला दाखवतोच. आता ॲक्च्युली ही जी जागा आहे आपल्याला, म्हणजे कुणाल थ्रू आपल्याला 8500 टेंगेमध्ये भेटली आहे. किती वाजलेत? 5:45 झालेत, अजून 15 मिनटं आहेत. इथे एक आहे, लोक टायमाचे पक्के आहेत. मला कुणाल कालच बोलला लवकर जा, मी आंघोळ पण नाही केली आहे. मी कोण एवढ्या थंडीमध्ये आंघोळ करणार, पण ठीक आहे. तर आपल्यासोबत काय मंडळी मित्र झाले, ते लोकच आहेत, कझाकिस्तानचेच आहेत सगळे. सो हाऊ यू से गुड मॉर्निंग इन कझाक? लाईक गुड मॉर्निंग इन लोकल ओके. हां, जे पण आहे तुम्हाला समजलंच असेल. अँड असे आहेत सगळे आपल्यासोबत, ऑलमोस्ट 10-15 लोक आहेत. तर चला बघूया कशी ट्रिप जाते. रमील. योर? सबीना. अँड योर्स? जीना. अँड योर्स? सुलतान. हो, माय नेम राहुल. हां, राहुल उल. तर याने आपल्याला कन्वर्ट करून सांगितलं इट्स स्टील वॉर्म, वी आर फ्रॉम अनदर रिजन, द वेदर इज -30. म्हणजे इथे ही तर, सो दिस इज नथिंग फॉर यू, लाईक दिस. सो कन्व्हर्जेशन बहुत इश्यू आहे. म्हणजे ते बोलतात की जो तिथून आलं -30 आहे, हे तरी वॉर्म वाटतंय त्याला. मी कॅमेरा रेकॉर्ड करतो आणि लगेच आतमध्ये टाकतोय. तर ऑलराईट. तर मित्रांनो, आता या मित्राने जो आहे त्याने आपल्याला ट्रान्सलेट करून, म्हणजे मी त्याला विचारलं तुम्ही सगळे एकाच रिजनमधले आहेत, नंतर त्याने हे करून सांगितलं ट्रान्सलेट करून की ते त्याच्या बहिणी आहेत, आता ते त्याच्या बायको होणार आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यांच्यामध्ये, म्हणजे आता ते कोण आहेत ते तुम्हाला नावावरनं कळलं. म्हणजे आपल्याला असं हे नाही करायचं आहे, मजाक नाही उडवायचं, पण यांच्यामध्ये सगळं चालतं. आता त्याच्या बहिणी आहेत तो बोललास. आता ते पुढच्या का 2 महिन्यामध्ये त्याने रिंग दाखवली, लग्न होणार आहे त्यांचं. जे लोक बहिणीलाच बायको बनवतात असं आहे. आणि तुम्ही पाहू शकता असा सीन इथं चालतो, म्हणजे यांच्या जन्मापासूनच आहे. आता उझबेकिस्तानला पण जाणार तेव्हा तर आपल्याला अजून कळणार, पण ठीक आहे. आता जे पण आहे आपण बघू. तर मित्रांनो, आपली बस आली आहे, इथूनच पास झाली. बट आपल्या इंडियामध्ये असता तर भैया इथून कट मारून आला असता, बट हा इथूनच गेला, पुढे जाऊन युटर्न मारून आला. चलो आता जाऊया आपण. Ең соңғы 5-ші локация, ол бізде Көлсай көлдері. Бірінші локацияға дейін 4 сағаттай жол жүреміз. Ол уақыт шамасында бізде 2 санитарлық аялдама болады. Бірінші санитарлық аялдама қазір 15 мың теңгенің аралығында болады. Ол әрине өз қалауларыңыз, отырмасаңыздар да болады. Бірақ енді жылқыға отырып қыдырып көрсеңіздер атмосфера өте өзгеше болады. भावाने काहीतरी इन्स्ट्रक्शन दिल्या, आपल्याला घंटा काही समजला नाही, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता काय माहिती, बघू. आता जाऊया. आता निघालोय. अशी आपली एक सिंगल सीट भेटली, काहीच समजत नाही. इंग्लिशमध्ये काय बोलणार नाही गावात. तर ठीक आहे, आपल्याला काही समजलं नाही, मग काय झालं. आता आपण निघालोय. आपण बोलूया गणपती बाप्पा मोरया. यांना काय येणार नाही तर आपणच बोलून ट्रिपची सुरुवात करू. तर चला एन्जॉय करा. आता पुढे जे जे काही होईल तुम्हाला मी सांगेलच. आता मी तर आता तो एवढं म्हणजे मॅप्सवरनं कळलंय की आता पहिले चारेन कॅनन जाणं, जे इथून 200 किलोमीटर आहे. मस्त झोपणार आहे मी, कारण की बाहेरचं तर काही दाखवू नाही शकत, पूर्ण फॉग झालंय. चला बघू. सो ऑलराईट. तर मित्रांनो, आता टाईम झाला ऑलमोस्ट 9 वाजलेत. मी तर बाई झोपलेलो, म्हणजे मला झोप नाही लागलेली. बट आता आपण पोहोचलो आपल्या फर्स्ट लोकेशनवर, चारियन कॅन्यनमध्ये. आणि तुम्ही इथे पाहू शकतात ही आमची बसची हालत बघा, काय हालत झाली आहे. बट हे इकडे बघण्यासाठी आम्हाला घेऊन आलेत ह्याला, म्हणजे बघा हे सगळे फोटो काढतायत. आणि हे तर आपल्या लडाखमध्ये पण असंच दिसतं यार, ह्याच्याहून चांगलं दिसतं. बट ठीक आहे, मला वाटलं थोडा चांगला असेल. चारियन कॅन्यन आहे आणि आपला मित्र सेल्फी काढतोय. सुलतान राईट?
No, Ramil. रमील हो सॉरी सुलतानी. मित्रांनो इकडचे लोक एवढी म्हणजे मला सेलिब्रिटी बनवलं. भरपूर लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. काय बोलू, खूप चांगले आहेत. याच्यातली एकच बाई आहे, तिला इंग्लिश येते, नशीब तिला येते. तिने पण माझ्यासोबत फोटो काढला. म्हणजे फुल सेलिब्रिटी फिलिंग देत आहेत. आणि इथे मला हे राहुल ना बोल, रखुल बोलतात. राहुल माझं नाव आहे तर रखुल बोलतात. शाहरुख खान. यु नो शाहरुख खान, यु नो. My name is Darren. How you know Shahrukh Khan? You watch Indian? Yeah, you're there. Oh, good. How you watch Indian movies? No English. No speak. No speak. Okay. ऑलराईट तर मित्रांनो, आता आपण आलोय खाली कोलसा लेकच्या इथे. आता परत स्नो पडायला चालू झाली आहे. आलोय, बेकार थंडी आहे. पाहू शकतात की ही जी लेक आहे पूर्ण फ्रीज झाली आहे, म्हणजे काय राहिलंच नाही. आणि इथे जर तुम्ही सीझनला येतात म्हणजे मेमध्ये समर्समध्ये, तर इथे तुम्ही बोटिंग करू शकतात वगैरे, भरपूर काय काय करू शकता. आणि मेमध्ये त्याचं एकदम अशी दिसते आणि तो लुक पण एकदम नेक्स्ट लेवल असतो. ग्रीन ब्लूइश टर्कोइश टाईप तशी दिसते लेक. आता ठीक आहे, हे पाहू शकतात ही अख्खी फ्रीज झाली आहे आणि इथे मेल्ट होत आहे, पूर्ण नेक्स्ट लेवल मेल्ट होत आहे. हे बघा आणि काय व्ह्यू आहे यार. तर आता सलाड आलाय या सबीनाने खूप हेल्प केली आणि ते सगळे शांत बसलेत, बीफ खात आहेत आणि मी सलाड खातोय. खूप हेल्पफुल आहेत खूप. म्हणजे ह्याचे पैसे नाही घेत आहेत. मी बाहेर बसलेलो थंडीमध्ये, मला बोलले आतमध्ये ये सलाड, मी बोललो बीफ नाही खात, मग त्यांनी सलाड दिला आहे. आणि हे लोक खातात पुलाव. खूप हेल्पफुल आहे ही वाली, खूप हेल्पफुल आहे. म्हणजे हे लोक खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे मी बाहेर बसलेलो, मला आतमध्ये बोलवलं. चांगलं आहे. आता बघू सलाड खाऊ कसं आहे बघूया. तर मी विचारत होतो हे काय आहे. आता ही परत टाईप करते आणि आता आपल्याला सांगेल. सगळे आपल्याला बघून हे करत आहे. होममेड डेझर्ट विथ कंडेन्स मिल्क. ओके, होममेड डेझर्ट आहे. असं चाललंय आमचं. पण मजा येते ना. मला त्यांची भाषा कळते, त्यांचे हावभाव आणि गुगल ट्रान्सलेटरवरच कळते. खूप हेल्पफुल आहेत, म्हणजे चांगले. ब्रेड आणि मी हेच खातोय. हां या लिटिल बिट. तर इथे आपली टी पण आली आहे. आता मी हे खूप खारट आहे तर मी थोडंसं खातो. आणि एक्सपिरियन्स होता इथे जेवण करण्यामध्ये. चांगली लोक आहेत. या सबीना आणि ह्यांनी खूप हेल्प केली आपल्याला आणि मस्त मजा आली. आणि सगळं थँक्स टू गुगल ट्रान्सलेटर. इथे यांनी चॉकलेट पण मला ते वॉफल हे केलं बट नको बस झालं. आणि मी तिला विचारलं की याचे किती पैसे होणार, ते बोलतं इट्स फ्री. म्हणजे मला तर नाही वाटत बट ते स्वतःहून पैसे देतील असं वाटते. हा एक चांगला एक्सपिरियन्स होता लोकल्सच्या घरी. म्हणजे मला हेच सगळ्यात आवडलं. आता जस्ट बाहेर आलो लोकलच्या घरी, मस्त एक्सपिरियन्स होता हा. तर म्हणजे लोकलसोबत आपल्याला खायला भेटलं, हे तर मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलेलं. नो विचारते तुला टॉयलेटला जायचं की नाही. नो. खूप हेल्पफुल होती ही. खूप म्हणजे आपल्या इकडे एवढं हेल्प तर कोण करत नाही बट चांगले. हे असं घर होतं, घरामध्ये एवढी मस्त गरमी होती. सगळं इन्सुलेटेड. तिथे इग्लूही आहे, तुम्ही पाहू शकतात. चांगले आहेत. एवढं मी म्हणेन लोक खूप हेल्पफुल आहेत. खूप म्हणजे हा एक्सपिरियन्स करणं आहे ना, मला ते लेकमध्ये जाणं, तिथे व्लॉग बनवणं मला एवढं आवडलं नाही. बट इकडे येऊन जे मला एक्सपिरियन्स करायला भेटलं हे मला खूप चांगलं वाटलं. आणि मेन म्हणजे विचार करून झाला की आपल्याला म्हणजे त्यांची मला लँग्वेज येत नाही आणि मला त्यांची लँग्वेज येत नाही म्हणजे एकमेकांना. बट कसं आपण एकमेकांशी कसं हे करू शकतो ते आजच आपल्याला कळलं. याला आपण म्हणू शकतो एक टाईपचं इन्सानियत, तसं आपण बोलू शकतो. ट्रॅव्हलिंगची हीच एक मजा असते. एक्सपिरियन्स करत राहायला पाहिजे आपण. हा माझा सगळ्यात भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे सोलो ट्रॅव्हल करतो म्हणून असं करायला भेटलं. सोबत कोण असतं तर नाही करायला भेटलं असतं एवढं.
बट ऑर्डर तर मित्रांनो मस्त लंच वगैरे करून आता आलोय आपण अजून एका कॅनियनमध्ये. ही आहे शॅरन कॅनियन. शॅरन कॅनियन करून पण ओळखली जाते. आणि तुम्ही माझ्या मागे असं पाहू शकता, हे सगळं जे कॅनियन आहे, जर तुम्हाला माहिती नसेल कॅनियन एक्झॅक्टली काय असतं, कॅनियन तुम्हाला म्हणजे मी शॉर्टमध्ये सांगतो. कॅनियन एक अशी गोष्ट आहे जी आपलं प्लॅट्यू जे असतं त्याच्याने बनते. म्हणजे आता तुम्हालाही माहिती आहे हिमालयन जे जसे बनतात, हिमालयन प्लेट्स जसे सरकत जाते, तर हिमालयाची माउंटेन रेंजची फॉर्मेशन झाली, जशी कॅनियन जी आहे ते पण तसंच बनतं. एक जुनं पुराणं म्हणजे प्लेट्स जेव्हा घसरतात ते खूप गोष्ट जुनी आहे, 6-7 मिलियन गोष्ट आधीची आहे. आणि हे जे कॅनियन्स आहेत खूप कमी कंट्रीजमध्ये बघायला भेटतात. USA मध्ये जास्त आहेत आणि इकडे कझाकिस्तानमध्ये आहे. बाकी मला एवढा आयडिया नाही कुठल्या कंट्रीमध्ये आहे. आणि याची एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जर एक्स्केवेशन वगैरे केलं, खुदाई वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉसिल्स पण भेटतील. ते पण कोणाच्या डायनासॉरचे वगैरे असं म्हटलं जातं कॅनियन्समध्ये. कारण की कॅनियन्स हीच अशी गोष्ट आहे की अख्ख्या पृथ्वीमध्ये सगळ्यात जुनी गोष्ट समजली जाते. आणि तुम्ही पाहू शकता असा हा नजारा. तर मित्रांनो तुम्हाला काय सांगू, काय स्नो पडतोय म्हणजे हे बघा नजारा, बघा हा नजारा यार. नेक्स्ट लेवल जे स्नो पडतंय ना हे ढाकून घेतो. हे ना ढाकलं ना मग अजून वाट लागणार.